नमस्कार सर्वांना, प्रिनिया कॉर्नरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. घरामध्ये बेलाचे झाड लावल्याने काय होते? 1. घरात बेलाचे झाड लावल्याने त्याचे दररोज दर्शन घेतल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते. 2. बेलाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असल्यामुळे घरातील दारिद्र्य दूर होते, तसेच घरामध्ये सुख समृद्धी नांदते. 3. शिवपुराणानुसार घरामध्ये बेलाचे झाड लावल्यास घरातील व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात आणि घरातील व्यक्तीला अक्षय पुण्याचा लाभ मिळतो. त्यामुळे घरामध्ये बेलाचे झाड अवश्य लावावे. 4. शास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये बेलाचे झाड लावल्यास घरामध्ये राहणारा व्यक्ती हा अधिक तेजस्वी आणि ऊर्जावान बनतो. 5. बेलाचे झाड घरामध्ये लावल्यास कर्णीबाधा होत नाही. 6. जिथे आपल्या घरातील संपत्ती ठेवतो तिथे एक बेलाचे पान ठेवावे. 7. घरामध्ये बेलाचे झाड असल्यास चतुर्थी, अष्टमी, नवमी, एकादशी, प्रदोष, सोमवारी, संक्रांती, अमावस्या या तिथीला चुकूनही बेलाचे पान तोडू नये. 8. शिवपुराणानुसार बेलपत्र कधीही शिळे होत नाही. वाहिलेले बेलपत्र परत धुवून महादेवाला अर्पण करू शकता. 9. घरामध्ये बेलाचे झाड लावल्याने वंशवृद्धी होते. 10. ज्या घरामध्ये बेलाचे झाड आहे तिथे काशी तीर्थ समान पूजनीय मानले जाते. 11. असे म्हणतात की मृतदेह जर बेलाच्या झाडाखालून गेला तर त्याला मोक्षाची प्राप्ती होते. 12. ज्या घरामध्ये बेलाचे झाड असते तेथील राहणाऱ्या व्यक्तीवर महादेवाची विशेष कृपा असते. 13. दररोज बेलाच्या झाडाला पाणी टाकल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते. 14. घरामध्ये बेलाचे झाड लावल्यास कोणतीही वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. 15. घरामध्ये बेलाचे झाड लावल्यास आपल्याला प्रत्यक्षात त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे आशीर्वाद प्राप्त होतो. 16. शास्त्रात असे सुद्धा वर्णन केलेले आहे की बेलपत्राच्या झाडाला प्रदक्षिणा मारल्यास आपल्या सर्व पापांचा नाश होतो. 17. जो व्यक्ती आपल्या घरामध्ये बेलाचे झाड लावतो आणि त्याचे संगोपन करतो, त्याला वाढवतो, त्या व्यक्तीचा मान सन्मान वाढतो, तसेच त्याला 1 कोटी शिव मंदिर बांधल्याचे पुण्य प्राप्त होते. 18. बेलाचे झाड घरी लावल्यास फक्त एवढे लक्षात ठेवायचे आहे की आपल्या घरातील सांडपाणी त्या झाडावर जाणार नाही, कारण की बेलाचे झाड हे खूप पवित्र वृक्ष मानले जाते आणि त्यामध्ये साक्षात देवांचा वास असतो. त्यामुळे ही काळजी नक्की घ्यावी. 19. बेलपत्राचे झाड घरी लावणे हे चांगले असते, पण बेलाचे झाडे आपल्या कमरेपेक्षा उंच झाल्यास कोणत्याही शिव मंदिरात किंवा इतर मंदिरात दान करावे. 20. घरात बेलाचे झाड असल्यास त्याच्यासमोर सायंकाळी रोज दिवा लावावा. 21. शिवपुराणात असे सांगितले आहे की बेलाच्या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थस्थळ असल्याचे मानले गेले आहे. यामुळे या झाडाच्या पूजेने सर्व देवतांच्या पूजेचे पुण्य प्राप्त होते. 22. शास्त्रानुसार रविवारच्या दिवशी जर द्वादशी तिथी आली असल्यास बेलाच्या झाडाची विशेष पूजा केल्यास व्यक्ती ब्रह्महत्येसारख्या पापातून मुक्त होतो. 23. शास्त्रानुसार बेलाचे झाड घराच्या उत्तर पश्चिम दिशेला असल्यास यश वाढते, उत्तर दक्षिण दिशेला असल्यास सुख शांती वाढते आणि मध्यभागी असल्यास जीवन मधुर बनते. 24. एखादी व्यक्ती खूप मोठ्या अडचणीत असल्यास त्याने शिवमंत्र ओम नमः शिवायचा जप करत 51 बेलाची पाने शिवलिंगावर अर्पण करावे. हा उपाय सलग 21 दिवस केल्यास लवकर शुभ फळ प्राप्त होऊ शकतात. 25. बेलाचे झाड कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही तिथीला विकत आणू शकता, पण जर सोमवारी विकत बेलाचे झाड आणल्यास अधिक शुभ मानले जाते. ही माहिती तुम्हाला आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.